7-8 फुटापर्यंत खचलेला आहे आणि इकडून सध्या तरी गाड्या चालू आहेत, पण हा बंद केलेला आहे रोड. आणि इकडे मोठ्या गाड्यांसाठी हा रोड तर बंदच आहे, पण त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग पुढे खिरेश्वर गाव आहे. खिरेश्वर मार्गाने नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आपला यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल आयजीवर. आज डेट आहे 4 ऑगस्ट 2026 आणि आज प्रवास करतोय आपण माळशेज घाटातून. माळशेज घाटात झालं असं होतं, एक 10 ते 15 दिवस झालंय घाटामध्ये करंजळे गावाजवळ रस्ता खचला आहे आणि तो रस्ता एका साईडने पूर्ण खचलेला आहे. त्यामुळे इकडे मोठ्या जड जी वाहनं आहेत त्यांच्यासाठी रस्ता बंद करण्यात आलेला आहे. अजूनही बंदच आहे, मोठ्या गाड्या जात नाही तिकडून. आता कार वगैरे छोट्या गाड्यांसाठी हा रस्ता चालू आहे, पण तो पण कधी कधी बंद करतात आणि मग पर्यायी मार्गाचा वापर करावा लागतो. जसं पिंपळगाव जोगे धरणाच्या पलीकडून आपल्याला प्रवास करावा लागतो. तर हे मध्ये असे हे टाकलेले आहेत, ब्लॉक केलेला आहे रोड. तेच कारण आहे की मोठ्या गाड्यांनी जाऊ नये या प्रवासामध्ये, प्रवास करू नये या ठिकाणावरून. पुढेच जस्ट हा टर्न क्रॉस केला ही खिंड थोडी की लगेचच उजव्या हाताला रोड खचलेला आहे. तो रोड कसा खचला, काय त्या सगळ्या गोष्टी मी दाखवतो. म्हणजे का खचलाय त्याचं कारण अजून काय कोणाला म्हणजे कळून नाही आलेलं, कारण खाली पावसामुळे खचला की काय अन्य कारण आहेत. खाली शेती पण आहे, त्या शेतीवाल्यांनी माती वगैरे काढली असं आरोप होत होते, माहिती नाही. हे पहा, ही दुसरी घटना आहे, हे दुसरा परिसर आहे. इकडे देखील रस्ता खचलेलाच आहे, ते सुद्धा पोल लावलेले आहेत त्याच्यावर. हे तर छोटं खचलंय, पण पुढे जाऊन खूप मोठा रोड खचलेला आहे. म्हणजे या वर्षी पहा घाटामध्ये काही आपल्याला प्रॉब्लेम झाला नाही, पण कारण भरपूर वेळा प्रत्येक वर्षी घाटामध्ये इश्यू होतो, लँडस्लायडिंग वगैरे झालेलं असतं. पण यावेळी तर इकडं पहा जमीन अशी खालून निघून गेलेली आहे उजव्या साईडने. आता जाऊच आपण इथे त्या परिसरात 2च मिनिटात जाऊ. 2 मिनिटं नाही, 1च मिनिटात जाऊ. कारण हे बघा या गाड्या येतात म्हणजे एका साईडने बऱ्यापैकी चालू झालाय, पण अजून एसटी बस सेवा ही चालू झालेली नाहीये. कारण ते अजून खोपोली मार्गे चालू आहे तो परिसर. आणि इकडं आता सध्या रिसेंटली काम चालू आहे, आणि काम म्हणजे युद्ध पातळीवर चालू आहे, पण बऱ्यापैकी कंप्लीट करण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे. हे पहा, त्यामध्ये माती टाकलेली आहे वगैरे, या सगळ्या गोष्टी. तिथेच खचलेला आहे रोड. हे बघ पूर्ण खचलेलं आहे. जाऊ न तिकडे नका जाऊ, पडेल खाली. हे बघ तुम्हाला दाखवता येत नाही, तुम्हाला पूर्ण खचलेलं आहे. पहा खचलेला आहे, तुम्ही वाहून नाही गेलेला. किती 7-8 फुटापर्यंत खचलेला आहे आणि इकडून सध्या तरी गाड्या चालू आहेत, पण हा बंद केलेला आहे रोड. आणि इकडे मोठ्या गाड्यांसाठी हा रोड तर बंदच आहे, पण त्यांच्यासाठी पर्यायी मार्ग पुढे खिरेश्वर गाव आहे. खिरेश्वर मार्गाने तुम्ही खिरेश्वर गावात जा आणि पूर्ण या धरणारा वळसा मारून तुम्ही पुढे पिंपळगावमध्ये निघता आणि पुढे कनेक्ट होता रोडमध्ये. तर याच परिसराचा हा अपडेट द्यायचा होता तुम्हाला, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. हे पहा पूर्ण इकडे खचलेला आहे रोड हा. मला पुढे जास्त जाता येत नाहीये, पण मी तिकडून देखील व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला किती खचलेलं आहे. आणि हे पहा खाली घर देखील आहे तिकडे, अपघात होऊ शकतो. पूर्ण इकडे बंधारा घातला होता, हा सुद्धा खाली गेलेला आहे लँडस्लायडिंगवर. आणि समोर खाली घर देखील आहे. तर मोठे ट्रक बस वगैरे असतील त्या सगळ्यांसाठी रोड बंद आहे.
पर्यायी मार्गाचा वापर करा. कर्जतून किंवा खोपोली मार्गे जावा. बस तर तिकडूनच जाते, मोठे ट्रक असतील किंवा नाशिक साईडने तुम्ही जाऊ शकता. हा आत्ताचा 2 ऑगस्ट 2026चा हा लेटेस्ट व्हिडिओ आहे. तर तुमच्यापर्यंत हे पोहोचवणं गरजेचं होतं, कारण भरपूर पर्यटक या ठिकाणी येतात पुण्यातून वगैरे. तर त्यासाठी काळजी घ्या. हा जर रोड बंद असेल तर आधीच तुम्हाला तिकडे पिंपळगाव फाट्यापर्यंत तुम्हाला तिकडे अडवणूक केली जाईल. आणि तिथून तुम्हाला जर यायचंच आहे तर घाटाला पूर्ण असं डोंगराला वळसा घालून तुम्ही खिरेश्वरमधून पुढे घाटात येऊ शकता. आणि हो, आता कधी पूर्ण होईल याबद्दल काही माहिती नाही, पण खूप खचलेला आहे रोड. आणि त्यांना भीती होती की हा सुद्धा पॅच खचून जाईल, पण तसं काही झालं नाही. म्हणजे चांगली गोष्ट आहे ते झालं नाही, नाहीतर मग पूर्ण ब्लॉक झाला असता रोड. आणि माहिती नाही किती दिवसासाठी बंद केला असता, कारण पाऊस इथे खूप पाऊस चालतो आणि पावसात काम करणं खूप अवघड जातं सगळ्याच गोष्टींना. असेल मशीनने जरी गेलं तरी त्यामध्ये प्रॉब्लेम आहेच. आणि समोर पहा किती सुंदर दृश्य आहे, घाटातून वरून धबधबे वाहतात आहेत मस्त. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये तो देखील परिसर पाहू. हे बघा, तिसरी या ठिकाणी देखील रस्ता हा इथं रस्ता खचलेला नाही. या ठिकाणी हे मातीचे ढिगारे म्हणजे गाड्या येऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी टाकले होते. आणि त्यांनी मागे जाऊन खिरेश्वर मार्गे, पिंपळगाव मार्गे तुम्ही तिकडे पुन्हा रोडला कनेक्ट होऊ शकता. पण त्या रोडची परिस्थिती जर पाहिली तुम्ही, नुसतेच खूप खड्डे आहेत त्या रोडला. त्याचं काही हेच नाही. ते समोर पहा तुम्ही, कसले वॉटरफॉल येतात खाली, जबरदस्त. या संडेला देखील भरपूर घाटामध्ये गर्दी झाली. पर्यटक येतात, भेट देतात. मुंबईतल्या पर्यटकांना काही इश्यू नाही आला, कारण ते तिकडून येतात, घाटापर्यंत मजा करतात, पुन्हा रिटर्न जातात. आणि घाट संपल्यानंतर हा परिसर आहे म्हणजे मुंबईवरून येताना, त्यामुळं त्या लोकांना काही त्रास नाही. पण जे पुण्यातून प्रवासी येतात किंवा पर्यटक येतात किंवा इकडे या जुन्नर तालुक्यातून किंवा पुढे अहिल्यानगर तालुका असेल, जिल्हा असेल तिकडून येतात, तर मग त्यांच्यासाठी थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो. आता घाटातून आपण थोड्याच वेळात प्रवास करू, तो देखील दाखवतो मी घाटाचा परिसर. पावसाची किती सुरुवात झालेली इकडे. पाऊस घाटामध्ये खूपच असतो, त्यात काही वाद नाही. इकडे देखील ब्लॉक केला होता, म्हणजे ही उजव्या हाताला असेल ब्ल्यू रिसॉर्ट, इकडून सुद्धा आपल्याला ब्लॉक केला होता रस्ता. इकडे ब्लॉक असा, इथून पुढे चालू व्हायचा रस्ता. म्हणजे राईट साईडला तुम्ही या खिंडी मार्गे किंवा या ते बघ, इथून लेफ्ट घ्यायचे लोक आणि त्या रस्त्याने राईट घेऊन खिरेश्वरला जायचे. आणि खिरेश्वरवरून मग पूर्ण धरणाला वळसा घालून ते पुढे पिंपळगाव मध्ये निघायचे. म्हणजे घाट जायचा रोड, पण तो बसचा रोड नाहीये. खूप खड्डे आहेत आणि छोटा रोड आहे, त्याच्यामुळं लोक जाणं टाळतात तिकडून. आणि त्यात काय झालं तर रोड हा बंद केल्यामुळं भरपूर गाड्या ज्या आहेत त्या लोडच्या गाड्या त्या परिसरातून जायच्या. त्यामुळं झालं असं तर खड्डे खूप भयंकर झाले तिकडे. लोडचे मोठे मोठे खड्डे होतात, त्यावेळी गाडी एका साईडला जाते. मग त्यामुळं कार किंवा बाईक असेल यांच्यासाठी ते थोडंसं म्हणजे खाली लागू वगैरे शकतं कारला, ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळं. पण मोठ्या गाड्या जातात म्हणजे तेच, पण त्यांना देखील तो त्रास सहन करावा लागतो.
पण आता सध्या चालू आहे रोड, तुम्ही येऊ शकता.